अंबरनाथमधील रिक्षा चालकाच्या मुलाने 10वीच्या परीक्षेत तब्बल 96.20% गुण प्राप्त करून शाळेत पहिला येण्याचा मान पटकावलाय. उल्हासनगरच्या स्वामी शांती प्रकाश शाळेतील हा विद्यार्थी असून 10वी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी त्याने महिनाभर आधी सेल्फ स्टडीला सुरुवात केली. आपल्या हातातील मोबाईलचा चांगला उपयोग करून आपण यशाला गवसणी घालू शकतो हे या मुलाने करून दाखवलं आहे. ऐनाश अरुण पिल्लाई असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने आपल्या मोबाईलचा सदुपयोग करून एका यूट्यूब चॅनलचे ऑनलाईन लेक्चर्स अटेंड केले. या माध्यमातून त्याला अभ्यास करण्यासाठी घर बसल्या चांगली संधी उपलब्ध झाली होती. यूट्यूब चॅनलच्या मदतीने ऐनाशने हे घवघवीत यश संपादन केल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलंय. अंबरनाथ पूर्वेच्या JP हार्मनी इमारतीमध्ये भाड्याच्या खोलीत पिल्लाई कुटुंब वास्तव्यास आहे. अरुण पिल्लाई हे अंबरनाथ रेल्वे स्थानक ते उल्हासनगर बस स्टॉप दरम्यान रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि त्यातूनच ते आपल्या मुलांचं शिक्षण देखील करत आहे. दिवसभर रिक्षा चालवून आपल्या मुलाला शिकवलं आणि त्याने आपल्या मेहनतीची जाण ठेवून 96.20% प्राप्त करून रिक्षा चालक अरुण पिल्लाई यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ऐनाश हा एक उत्तम गिटार वादक देखील आहे. आपली आवड जोपासून त्याने अभ्यासाला देखील तितकंच महत्त्व दिलंय. 10वीच्या परीक्षेतील त्याचं हे घवघवीत यश सध्या अंबरनाथ शहरात आणि रिक्षा चालकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तर अभ्यास करत असताना मी मोबाईलवर 10वीच्या अभ्यासाबाबत काही उपलब्ध आहे का याचा शोध घेतला. यावेळी एका ऑनलाईन क्लासची माहिती मिळाली. त्यातूनच अभ्यास करण्यासाठी मला चांगली मदत झाली असं ऐनाशने सांगितलं आहे. माझं नाव ऐनाश अरुण पिल्लाई आहे आणि मी 10वीमध्ये मला 96.2% भेटले आहेत, 96.20%. आणि 10वीचा अभ्यास मी म्हणजे स्टार्टिंगपासूनच करत होतो मी, पण लास्टमध्ये जे होतं माझं, तर मी सेल्फ स्टडीसाठी घरी बसलो होतो. तर त्या सेल्फ स्टडीसाठी मला वेदांतू जे यूट्यूब चॅनल होतं त्यांनी खूप हेल्प केली. त्यामधील प्रवीण सर जे होते त्यांनी मला खूप हेल्प केली माझ्या स्टडीजमध्ये. ते रोज व्हिडिओज टाकायचे, रिव्हिजन लेक्चर्स घ्यायचे, तर ते सगळे लेक्चर्स मी अटेंड केले आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादमुळे आणि देवाच्या कृपेमुळे मला आज एवढे पर्सेंटेज भेटले आहे. एक्सपेक्टेशन म्हणजे एवढी तर नव्हती, म्हणजे मला वाटलेलं की 90% जरी आले तरी म्हणजे चांगले आहेत, मला एवढं एक्सपेक्टेड होतं, पण 96 तर मी खरंच म्हणजे खुश होतो. माझ्या शाळेचं नाव स्वामी शांती प्रकाश इंग्लिश अँड सिंधी हायस्कूल होतं. तर तिकडे मी म्हणजे स्टार्टिंगपासून मी त्या स्कूलमध्ये होतो. जेव्हा मी सेल्फ स्टडीसाठी घरी बसलो तर तेव्हा मला माहिती होतं की मला माझा टाईम चांगला यूज करायचा आहे. तर ते मी विचार केला की मी कसा माझा टाईमचा बेस्ट यूज करू शकतो. तर मी विचार केला, जो फोन आहे आपल्याला, जे अख्खी दुनिया आहे ते आपल्या आजच्या हातात आहे, आपली दुनिया अख्खी. तर मी विचार केला की अजून काय आहे का याच्यावर, मी एज्युकेशन माझ्या हिशासाठी मी कसं काय त्याला वापरू शकतो त्या फोनला. तर त्यामुळे मला हा वेदांतो एक चॅनल भेटला. त्यावर मला सगळे स्टडी रिलेटेड लेक्चर्स सगळे भेटायला लागले. तर असं मला ते लेक्चर्स भेटले. आता पुढे मला JEE जी ऑल ओव्हर इंडिया एक्झामिनेशन असते ती मी देणार आहे आणि मला एका चांगल्या IIT-मध्ये ॲडमिशन पाहिजे आहे. तर त्यामुळे मी आता 11वी आणि 12वीची एक्झाम म्हणजे परीक्षा चांगली देऊन मला एक चांगल्या IIT-मध्ये जायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. सायन्स स्ट्रीममध्ये मी घेणार आहे ॲडमिशन. हेच सांगेल की जो मोबाईल तुम्हाला दिला आहे, अगर तुमच्याकडे मोबाईल आहे तर तुमची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्या अपॉर्च्युनिटीला तुम्ही घालवू नका, त्याचा चुकीचा वापर करू नका. कारण मोबाईल ह्याचे चांगले पण उपयोग आहेत आणि वाईट पण उपयोग आहेत. तर हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्याला कसा वापर करता. तर मी तुम्हाला हेच बोलेल की तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्याचा तुम्ही चांगल्या रीतीने वापर करा. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या परिवारासाठी एक चांगला रिझल्ट तुम्ही आणा, हेच मी बोलेल. माझ्या फॅमिलीचं म्हणजे माझ्यावर काही प्रेशर नव्हतं, पण त्यांना हेच होतं की तू चांगला अभ्यास कर, तुला जेवढे येतील तेवढ्यामध्ये आम्ही खुश आहे. तर हे जो प्रेशर नव्हता माझ्यावर, त्यामुळे मी एकदम उभरून आलो या एक्झामिनेशनमध्ये. म्हणून मी माझ्या पॅरेंट्सचा पण धन्यवाद देतो त्यांना.